नमस्कार विद्यार्थी मित्र, आज MHT CET या मार्गदर्शनाबद्दल आपणा सर्वांचं सर्वप्रथम मी हार्दिक स्वागत करतोय. मित्रांनो, चालू वर्षी कोविड पॅन्डेमिकमुळे बोर्डाची परीक्षा ही रद्द झालेली आहे. लवकरच आपला बोर्डाचा निकाल तयार होऊन डिक्लेअर होऊ शकेल. MHT CETची तयारी ही गेली 2 वर्षे आपण करत आहात. मध्ये काही दिवस आपले ऑफलाईन लेक्चर्स झाले. ऑफलाईन लेक्चरच्या वेळेला आपले 6 ते 7 टॉपिक्स केमिस्ट्री विषयाचे पूर्ण झालेले आहेत. तर मेडिकल आणि इंजिनिअरिंग त्याचबरोबर पॅरामेडिकल कोर्सेससाठी MHT CET एक्झामही आपल्याला द्यायची आहे. त्या MHT CETचे फॉर्म भरण्याची तारीख ही 15 जुलैपर्यंत होती. बहुतेक विद्यार्थ्यांनी फॉर्म्स भरलेले असतील आणि पुढच्या भविष्यातल्या इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या किंवा पॅरामेडिकलच्या ॲडमिशनसाठी आपल्याला ही MHT CET एक्झामिनेशन अत्यंत महत्त्वाची आहे. तर मित्रांनो, केमिस्ट्री विषयामध्ये आपण जवळ 16 टॉपिक्सचा स्टडी केलेला आहोत. त्या 16 टॉपिक्सपैकी काही टॉपिक हे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमधले आहेत. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचं रिव्हिजन आजपासून मी या ठिकाणी सुरू करतोय. तत्पूर्वी बोर्डाने जे टेक्स्टबुक आपल्याला दिले आहेत त्या टेक्स्टबुकचं हायलायटिंग कसं करायचं, रीडिंग कसं करायचं, किंवा प्रत्येक पॉईंट कॉर्नरचा पॉईंट लक्षात कसा ठेवायचा, किंवा बिटवीन द लाईन आपण पेन्सिलनं कोणते शब्द लिहायचे आहेत, हे सगळं रेग्युलर टीचिंगच्या वेळेला आपल्याला समजावून दिलेलं आहे. पुन्हा एकदा आपण या सर्व टेक्स्टबुकचं थरोली रीडिंग म्हणजे अगदी सावकाश रीडिंग जर केलं तर आपल्याला MHT CET मध्ये जे प्रश्न येणार आहेत ते सगळे प्रश्न 100% टेक्स्टबुकमधले असतील. आपल्याला कल्पना दिलेलीच आहे की 20% सिलेबस हा 11वीच्या टेक्स्टबुकवरचा असेल आणि 80% सिलेबस हा 12वीच्या टेक्स्टबुकवरचा असेल. आज आपण जो टॉपिक पाहणार आहोत तो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज हा टॉपिक आहे. हॅलो अल्केन्स अँड हॅलो रिंग्स. आणि दुसऱ्या टॉपिकची रिव्हिजन पाहिजे अल्कोहोल्स, फिनॉल्स अँड इथर्स. तर हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज या टॉपिकमध्ये वेगवेगळे पॉईंट्स टेक्स्टबुकमध्ये सिक्वेन्शियल ऑर्डरमध्ये दिले. सुरुवातीला इंट्रोडक्शन. जे इंट्रोडक्शनमध्ये ऑर्गॅनिक कंपाउंड्स विच आर ऑब्टेन्ड फ्रॉम अल्केन्स or which are obtained from benzene by replacing one or more hydrogen atoms by corresponding number of halogen atoms पाहिलेले आहे. त्यांना आपण हॅलो अल्केन्स आणि हॅलो रिंग्स मानतो. आणि त्यामध्ये नंबर ऑफ हॅलोजन atoms किती आहेत त्याच्यावरून मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज, डाय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज, ट्राय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज आणि टेट्रा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज किंवा पॉली हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज असे क्लासेस पाहिले आहेत. दुसरा भाग आहे क्लासिफिकेशन. पुन्हा एक क्लासिफिकेशन हायब्रिडायझेशन बेस्ड आपण पाहिले आहे. sp3 कार्बन ॲटम असणारा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आणि sp2 कार्बन ॲटम नंतर हॅलोजन ॲटम अटॅच असेल असा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह हे क्लासिफिकेशन इन डिटेल आपण पाहणं आवश्यक आहे. यामध्ये विनाइल क्लोराईडचं एक्झाम्पल दिलं होतं, क्लोरोबेन्झिनचं एक्झाम्पल दिलेलं होतं, बेन्झिलिक हॅलाइडचं एक्झाम्पल दिलेलं होतं. हे सगळे अत्यंत महत्त्वाचे आहे. नॉमेनक्लेचरमध्ये कॉमन नॉमेनक्लेचर ज्याला आपण ट्रिव्हियल नॉमेनक्लेचर म्हणतो किंवा आयुपॅड नॉमेनक्लेचर की जे महत्त्वाचं आहे, 1 वर्डमध्ये आहे, ते त्याचे एक्झाम्पल्स दिलेले आहेत. टेक्स्टबुकमध्ये टॅब्युलर फॉर्ममध्ये जे एक्झाम्पल्स दिले आहेत ते तुमच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहे. किंवा त्यामध्ये काही वेगळे एक्झाम्पल दिले. उदाहरणार्थ अलील क्लोराईड. अलील क्लोराईड याचा IUPAC नेम काय हे हमखास MHT CETला विचारलं जाऊ शकतं. कारण विद्यार्थी अशा वेगळ्या एक्झाम्पलकडे कानाडोळा करतात आणि नेमकं तेच पेपर सेटर काय करतात तसे प्रश्न विचारले की विद्यार्थ्यांचा गोंधळ होण्याची शक्यता असते. पण असे वेगळे एक्झाम्पल्स टेक्स्टबुकमध्ये आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. यानंतर मेथड्स ऑफ प्रिपरेशन. बहुधा 11वीला झालेल्या मेथड्स आहेत. या हॅलोजिनेशन ऑफ अल्केन्स आहेत किंवा ॲडिशन ऑफ हायड्रोजन हॅलाइड्स टू अल्केन्स आहेत. त्यात मार्कोनिकॉफ रूल बघितला, अँटी मार्कोनिकॉफ रूल बघितला. त्याचं डिटेल आपण स्टडी करणं गरजेचं आहे. ही मेथड ऑफ प्रिपरेशन आहे. यामध्ये स्वाट्स मेथड बघितली, विल्किन्सन मेथड बघितली, नेम्ड रिएक्शन्स आहेत. या परीक्षेच्या दृष्टिकोनातून जास्त महत्त्वाचे आहेत. केमिकल रिॲक्शन्स हॅलोजन
डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन्स म्हणजे अल्किल हॅलाइड्स आपण पाहिले. या केमिकल रिएक्शन्स मध्ये महत्त्वाची रिएक्शन म्हणजे हायड्रोलायसिस रिएक्शन, की ज्याला आपण न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन असं नाव दिलं. त्या हायड्रोलायसिस रिएक्शन मध्ये हॅलोजन ॲटमची रिप्लेसमेंट होऊन त्यापासून करस्पॉन्डिंग अल्कोहोल्स तयार होतात. ते प्रायमरी अल्किल हॅलाइड पासून प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्किल हॅलाइड पासून सेकंडरी अल्कोहोल आणि टर्शियरी अल्किल हॅलाइड पासून टर्शियरी अल्कोहोल या रिएक्शन्स यामध्ये फार महत्त्वाच्या आहेत. मेथड ऑफ रिप्लेशन मध्ये ज्या मेथड्स आपण बघितल्या अशा अल्कोहोलवर PCl5 ची ऍक्शन, PCl3 ची ऍक्शन, SOCl2 ची ऍक्शन केली की ज्यामध्ये सगळे क्लोराइड्स तयार होतात. त्याच्यावरही आपण विद्यार्थ्यांनी भर देणं आवश्यक आहे. केमिकल रिएक्शन्स मध्ये दोन अल्किल हॅलाइड्स जर एकत्रित घेतले त्याच्यावर मेटल सोडियमची ऍक्शन केली ड्राय इथरमध्ये तर त्या रिएक्शनला नाव दिलं त्याला लूज रिएक्शन. त्यापासून दोन अल्किलचं कंडेन्सेशन होतं आणि त्यापासून अल्केन तयार होतं. असे डिफरंट अल्केन्स इथेन असेल, N-ब्युटेन असेल, N-हेक्सेन असेल हे आपण तयार केले पाहिजे लूज रिएक्शन मध्ये. याच्यावर हमखास जे डिफरंट अल्किल हॅलाइडचं मिक्सचर दिले असेल आणि त्याच्यावर सोडियम मेटलची ऍक्शन केली तर कोणता हायर अल्केन तयार होतो, मेजर प्रोडक्ट कोणता असतो यावर खास करून CET मध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात. नंतरचा बघा ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी, स्टिरियोकेमिस्ट्री मधला भाग. द प्रॉपर्टी ऑफ केमिकल सबस्टन्स टू रोटेट the plane of plane polars like either to the right hand side or to the left hand side is called optical activity. या ऑप्टिकल ऍक्टिव्हिटीची माहिती घेण्यापूर्वी आपण कायरल कार्बन ॲटम म्हणजे काय बघितलं. त्या आपण प्लेन पोलराइज लाईट कसा तयार होतो ऑर्डिनरी लाईट पासून हे डिटेल पाहिलेलं आहे. जे मोनोक्रोमॅटिक लाईटचं रूपांतर प्लेन पोलराइज लाईट मध्ये होतं किंवा ऑर्डिनरी लाईटचं रूपांतर प्लेन पोलराइज लाईट मध्ये कसं होतं हे आपण विद्यार्थ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे. तर कायरल कार्बन ॲटम जर ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये असेल तर तो प्रॉपर्टी ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी दाखवतो. त्याचे नंबर ऑफ ऑप्टिकल आयसोमर्स तयार होतात आणि हे नंबर ऑफ ऑप्टिकल आयसोमर्स तयार होण्यासाठी A=2:n असा फॉर्म्युला आपण वापरला आहे की ज्यामध्ये n म्हणजे नंबर ऑफ असिमेट्रिक कार्बन ॲटम. जर एक असिमेट्रिक कार्बन ॲटम असेल तर 2 ऑप्टिकल आयसोमर्स तयार होतात. 4 असिमेट्रिक कार्बन ॲटम असतील तर 8 ऑप्टिकल आयसोमर्स तयार होतात. ग्लुकोज सारखे एक्झाम्पल आपण पाहिले आहे की ज्यामध्ये 4 असिमेट्रिक कार्बन ॲटम्स आहेत, 16 ऑप्टिकल आयसोमर्स तयार होतात. आणि फ्रुक्टोज मध्ये 3 कायरल कार्बन ॲटम आहेत, त्याचे 8 ऑप्टिकल आयसोमर्स तयार होतात. म्हणजे हे सगळे या फॉर्म्युलावर नंबर ऑफ ऑप्टिकल आयसोमर्स किती तयार होतात ते आपण समजून घेणं गरजेचं आहे. तर ऑप्टिकल ऍक्टिव्हिटीमध्ये डेक्स्ट्रो रोटेटरी सबस्टन्स आहे, लिओ रोटेटरी सबस्टन्स आहे, डीएल मिक्सचर आहे. जो प्लेन पोलराइज आहे राईट साइडला रोटेट करतो तो डेक्स्ट्रो, जो लेफ्ट साइडला रोटेट करतो त्याला लिओ रोटेटरी सबस्टन्स म्हणले. आणि दोन्हीचे इक्विपोलर मिक्सचर जर घेतलेलं असेल तर त्याला डीएल मिक्सचर किंवा रॅसेमिक मिक्सचर असं म्हणतात. रॅसेमिक मिक्सचर इज ऑलवेज ऑप्टिकली इनॅक्टिव्ह ड्यू टू एक्सटर्नल कॉम्पेन्सेशन ऑफ ऑप्टिकल रोटेशन्स. हे टेक्स्टबुक मध्ये हे फार छान दिलेलं आहे. आपण वेगवेगळ्या कलरचे हायलाइटर्स घेतले आणि हायलाइटिंग केलं तर तुम्हाला लक्षात ठेवणं सोपं आहे. प्रत्येक पॉईंटचे एक्स्ट्रॅक्ट आपण एका 200 पेजेस नोटबुकमध्ये काढायला सुरुवात केली पाहिजे. जे पॉईंट्स बोर्ड एक्झामला कमी महत्त्वाचे आहे ते CETच्या दृष्टिकोनातून जास्त महत्त्वाचे आहे. त्यामुळे त्याच्याकडे आपण लक्ष देणं जास्त गरजेचं आहे. आता ऑप्टिकल ऍक्टिव्हिटीमध्ये इनॅन्जिओमेलिझम हा एक कन्सेप्ट आपण बघितला किंवा लॅक्टिक ॲसिडची ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. का लॅक्टिक ॲसिड ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी दाखवतो? कारण त्याच्यामध्ये कायरल कार्बन ॲटम आहे, 2 नॉन सुपरइम्पोजेबल ऑब्जेक्ट मिरर स्ट्रक्चर्स आहेत. डीएल मिक्सचर ऑप्टिकल इनॅक्टिव्ह आहे ड्यू टू एक्सटर्नल कॉम्पेन्सेशन ऑफ ऑप्टिकल रोटेशन. किंवा 2-क्लोरोब्युटेन असे एक्झाम्पल घेतलं होतं. वाय 2-क्लोरोब्युटेन शोज प्रॉपर्टी ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. हा सुद्धा मुद्दा यामध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे. यानंतर एसएन रिएक्शन्स, अत्यंत महत्त्वाचे रिएक्शन्स की ज्यामध्ये CETला हमखास एक तरी प्रश्न असतो. एसएन म्हणजे न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स. जे डिपेंडिंग ऑन द मोलेक्युलरिटी देर आर 2 टाइप्स ऑफ द रिएक्शन्स, SN2 अँड SN1. SN2 म्हणजे बायमोलेक्युलर न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आणि SN1 म्हणजे युनिमोलेक्युलर न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. दोन्हीचे एक्झाम्पल्स आपण डिटेल पाहिलेले आहेत. म्हणजे मिथाइल ब्रोमाइडचं अल्कलाइन हायड्रोलायसिस एक्वेस KOH किंवा एक्वेस NaOH बरोबर जर केलं तर त्याला आपण SN2 रिएक्शन असं म्हणतो. आणि टी ब्युटाइल ब्रोमाइडचं अल्कलाइन हायड्रोलायसिस एक्वेस NaOH एक्वेस KOH बरोबर केलं असेल टी ब्युटाइल अल्कोहोल तयार होतो. दिस रिएक्शन इज नेम्ड ॲज युनिमोलेक्युलर न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. त्याला आपण SN1 रिएक्शन असं म्हणतो. SN2 म्हणजे बायमोलेक्युलर न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन, SN1 म्हणजे युनिमोलेक्युलर न्यूक्लियोफिलिक
बायमोलिक्युलर रिएक्शन म्हणजे ट्रान्झिशन स्टेट फॉर्मेशनमध्ये दोन रिएक्टंट मोलिक्यूल इन्व्हॉल्व होतात. अनस्टेबल स्टेट कॉम्प्लेक्स फॉर्मेशनमध्ये दोन मोलिक्युल्स इन्व्हॉल्व होतात म्हणून त्याची मोलिक्युलॅरिटी होती. त्याला बायमोलिक्युलर न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन असं म्हणलं. SN2 takes place only in one state. And you know rate of SN2 directly proportional to concentration of methyl bromide and concentration of OH minus. Such a type of reaction is called second order reaction. तो जैसे एग्जांपल है मिथाइल ब्रोमाइड वर ऍक्टिव्ह रिएक्शन केली, मिथाइल अल्कोहोल तयार झाला, Br- रिएक्शन मध्ये निघून जातो. असं SN2 च्या बाबतीत SN मोलिक्युलर रिएक्शन इट टेक्स प्लेस इन टू स्टेप्स. पहिली स्टेप काय होती? फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन. दूसरी स्टेप अटॅक ऑफ OH माइनस आयन ऑन कार्बोकॅटायन फॉर्म की ब्यूटाइल अल्कोहल either by 50% inversion of configuration or by 50% retention of configuration. याला नाव दिलेलं आहे SN1 reaction. It takes place in two steps and rate of SN1 is directly proportional to concentration of T-butyl bromide only. म्हणजे त्या रिएक्शनची ऑर्डर होती ती फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. या दोन्ही रिएक्शनवर हमखास सीईटीमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याची डिटेल तयारी करणं आपण गरजेचं आहे. नेक्स्ट वन जे हॅलोइन्स. आता हॅलोइन म्हणजे क्लोरोबेन्झीन. क्लोरोबेन्झीनमध्ये अल्टरनेट डबल आणि सिंगल बॉन्ड्स असल्यामुळे रेझोनन्स इफेक्ट दिसतो. त्याचे रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स आपण लक्षात घेतले पाहिजे. Cl एटमॅटिक आहे, डीऍक्टिव्हेटिंग आहे, ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग आहे. म्हणजे प्रोडक्ट्स तयार होतात क्लोरोबेन्झीनचे ते ऑर्थो आणि पॅरा डायरेक्टिंग पॅरा प्रोडक्ट्स तयार होणार. त्यामध्ये जनरली हे पॅरा प्रोडक्ट्स मेजर प्रोडक्ट असू शकतात. अशा रिएक्शन्स हॅलोइनच्या दिल्या त्या आपण इन डिटेल लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि लास्ट वन टॉपिक मधला आहे इंडस्ट्रियल युजेस. इंडस्ट्रियल युजेसमध्ये तुम्हाला मिथिलीन ट्रायक्लोराइडचे युजेस दिले आहेत, क्लोरोफॉर्मचे युजेस दिले आहेत, अल्किल हॅलाइडचे युजेस दिलेले आहेत, DDT एक्झाम्पल दिलं आहे. त्या DDTचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला त्याचा आयुक्तेसाठी खास करून आपण CET लक्षात ठेवणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, CETला एक प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याकडं 54 सेकंदांचा वेळ. त्या 54 सेकंदाचं डिस्ट्रीब्युशन अशा रीतीने करायचं आहे. जनरली कॉलेजमध्ये पेपर सोडवत असताना आपण त्या क्वेश्चनकडे जास्त कॉन्सन्ट्रेशन करत नाही. माझ्या मतानुसार आपण क्वेश्चन हा किमान 3 वेळा वाचला पाहिजे तर त्याचा आकलन व्यवस्थित तुम्हाला होतो. आणि 3 वेळा वाचल्यानंतर त्याचे जे 3 पर्याय असतात तर 4 पर्याय दिले असतात त्या प्रत्येक पर्यायावर आपण फोकस केलं पाहिजे. त्या 4 पर्यायांपैकी एक करेक्ट असतो की ज्याला आपण ॲब्स्ट्रॅक्टर असं म्हणतो आणि 3 पर्याय दिले असतात ते डिस्ट्रॅक्टर असतात. करेक्ट ॲब्स्ट्रॅक्टर डिस्ट्रॅक्टर म्हणून तुम्ही ठरवायचं म्हणजे जेणेकरून कॉन्फिडंटली आपल्याला जे कॉम्प्युटर बेस्ड टेस्टमध्ये क्लिक करता येऊ शकेल, करेक्ट ऑप्शन त्यामधला सिलेक्ट करता येऊ शकेल. आणि हे जर टेक्स्टबुकमध्ये आपण वर्ड टू वर्ड हायलायटिंग केलेलं असेल, त्याचं आकलन व्यवस्थित झालं असेल, वाचन चिंतन आणि मनन झालेलं असेल तर CETमध्ये आपली चूक होण्याची शक्यता फार कमी आहे. असा हा पहिला टॉपिक हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज. नंतरचा टॉपिक अल्कोहोल्स, फिनॉल्स आणि इथर्स. यामध्ये सुद्धा आपण वेगवेगळे पॉईंट्स पाहणार आहोत. अल्कोहोलमध्ये इंट्रोडक्शन पाहायचं ते हायड्रॉक्सी डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केनचं की ज्यांना अल्कोहोल्स असं म्हटलं आणि ॲरोमॅटिक रिंगला जर OH डायरेक्ट जोडलं असेल तर त्यांना फिनॉल्स असं म्हणतात. किंवा अल्केन मधल्या हायड्रोजन ॲटमची रिप्लेसमेंट अल्कॉक्सी ग्रुप झालेले असेल तर त्यांना इथर्स म्हणतात. त्या तिन्हीचे इंट्रोडक्शन म्हणजे तिन्हीच्या डेफिनेशन्स ते आपण समजून घ्या. अल्कोहोलमध्ये हॅलोजन डेरिव्हेटिव्ह प्रमाणे क्लासिफिकेशन केले. मोनोहायड्रॉक्सी अल्कोहोल, डायहायड्रॉक्सी अल्कोहोल, ट्रायहायड्रॉक्सी अल्कोहोल, पॉलीहायड्रॉक्सी अल्कोहोल. तर मोनोचं एक्झाम्पल होतं इथाइल अल्कोहोल, डायहायड्रॉक्सी अल्कोहोल, इथिलीन ग्लायकॉल. ट्रायहायड्रॉक्सी अल्कोहोलचं एक्झाम्पल आहे ग्लिसरॉल आणि पॉलीहायड्रॉक्सी अल्कोहोलचं एक्झाम्पल दिलं होतं ते सॉर्बिट्रोल. हे एक्झाम्पल्स परीक्षेला जास्त महत्त्वाचे आहेत. एस्पेशली ट्रायहायड्रॉक्सी आणि पॉलीहायड्रॉक्सी अल्कोहोल्स हे मेडिसिन्समध्ये यूज केल्यामुळं MSc CET बायोलॉजी विद्यार्थी आहेत त्यांना ते एक्झाम्पल्स जास्त महत्त्वाचे आहेत. मेडिकल बेस्ड क्वेश्चन्स B ग्रुपच्या विद्यार्थ्यांसाठी जास्त विचारले जातात की ज्यावर आपलं पॅरामेडिकल कोर्सेसचं ॲडमिशन अवलंबून असेल. क्लासिफिकेशन आता आपण पाहिलं. त्यानंतर नॉमेनक्लेचर. अल्कोहोलचा IUPAC लिहिताना अल्कॅनॉलच्या फॉर्ममध्ये लिहितो. जे नंबर ऑफ कार्बन ॲटम्स किती आहेत त्याच्यावर करस्पॉन्डिंग अल्केनचं नाव लिहिणार, पेरेंट अल्केनचं, लास्ट लेटर ईची रिप्लेसमेंट OH करायची, अल्कॅनॉल तयार होऊ शकेल.
पुन्हा नंबर ऑफ कार्बन वाढत गेले तर त्यांना नंबरिंग करत जातो आपण. यासाठी आपल्याला 11वीला झालेला हायड्रोकार्बन टॉपिक अल्केन, अल्किन आणि अल्काइन हा डिटेल माहीत असणं आवश्यक आहे. कारण हायड्रोकार्बन या टॉपिकवर सुद्धा CET मध्ये काही क्वेश्चन्स असतील. कारण 11वीच्या सिलेबसवर 20% क्वेश्चन्स विचारले, म्हणजे 10 क्वेश्चन या 11वीच्या सिलेबसवरचे असणार आहे. तेव्हा अल्केन, अल्किन आणि अल्काइन हे समजून घ्यायचे, त्याचा फायदा निश्चितपणे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज आणि अल्कोहोल्स यासाठी आपल्याला होऊ शकेल. मेथड्स ऑफ प्रिपरेशन. आता या मेथड्स ऑफ प्रिपरेशनमध्ये अल्किनचं हायड्रेशन आपण केलं, वॉटरचे ॲडिशन इन प्रेझेन्स ऑफ सल्फ्युरिक ॲसिड कोल्ड कॉन्सन्ट्रेटेड केली, अल्किल हायड्रोजन सल्फेट तयार झालं आणि पुन्हा त्याचं हायड्रोलिसिस केलं, हीट केलं तर त्यापासून अल्कोहोल तयार होतं. ही मेथड जास्त महत्त्वाची आहे. किंवा हायड्रोलिसिस आपण बघितलं, अल्किल हॅलाइडचं ॲक्वेस केवळ ॲक्वेस सिनेवायचे किंवा मॉइस्ट KZ2 की ज्याला सिल्वर ऑक्साईड सस्पेंडेड इन वॉटर असं म्हणतात, त्याची एक्शन जर केली तर अल्कोहोल तयार होतात. या मेथड्स ऑफ प्रिपरेशन जास्त महत्त्वाचे आहेत. आणि प्रोपिलिनपासून हायड्रोक्लोरेशननी आपण N प्रोपाइल अल्कोहोल तयार करू शकतो. प्रोपिलिनचं जर हायड्रेशन केलं तर आयसोप्रोपाइल अल्कोहोल का तयार होतो याचं रिझन टेक्स्टबुकमध्ये दिलं, ते आपण समजून घ्यायचं. नंतर केमिकल रिॲक्शन्स ऑफ अल्कोहोल्स. आता रिॲक्शन्स ऑफ अल्कोहोल्समध्ये सगळ्यात महत्त्वाची रिॲक्शन कोणती असेल तर ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल्स. यामध्ये स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट्स आहेत, ॲसिडिफाईड K2Cr2O7 आहे, ॲक्वेस KMnO4 आहे, अल्कलाइन KMnO4 आहे, डायल्युटेड नायट्रिक ॲसिड आहे किंवा क्रोमिक ऑक्साईड आहे. यांची ॲक्शन जर अल्कोहोल्सवर केली तर प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन 2 स्टेपमध्ये होतं. प्रायमरी अल्कोहोल पहिल्या स्टेपमध्ये अल्डिहाइड्स तयार करतात आणि त्या अल्डिहाइडचं रूपांतर करस्पॉन्डिंग कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये होतं. सेकंडरी अल्कोहोल तर डायरेक्ट ऑक्सिडेशन कीटोन्समध्ये होतं. कीटोन्स आर व्हेरी डिफिकल्ट टू अंडरगो ऑक्सिडेशन, म्हणजे त्याचं ड्रास्टिक ऑक्सिडेशनच करावं लागतं. या ऑक्सिडेशन रिॲक्शन याच्यावर आपण जास्त भर द्यायचं. त्यानंतर अल्कोहोलमध्ये डिहायड्रेशन रिॲक्शन्स, ते रिमूव्हल ऑफ हायड्रोजन ॲटम इन विच टू फ्रॉम adjacent carbon atoms to form double bond between two carbon atoms is called dehydration of alcohols. आणि dehydration of alcohols मध्ये अल्किन्स तयार होतात. प्रायमरी अल्कोहोल असेल H2SO4 नी डिहायड्रेशन करू शकतो, Al2O3 डिहायड्रेशन करू शकतो. त्यासाठी कंडिशन्स वेगवेगळ्या आहेत, त्या खास करून लक्षात ठेवा. सेकंडरी अल्कोहोल असेल H2SO4 नी डिहायड्रेशन करता येतं, Al2O3 नी डिहायड्रेशन करता येतं. इतर कंडिशन्स रिॲक्शन इझी झाल्यावर कमी झाल्या. आणि टर्शियरी अल्कोहोल्स आर व्हेरी इझी टू अंडरगो डिहायड्रेशन टू फॉर्म अल्किन्स. या सगळ्या कंडिशन्स बाय युझिंग Al2O3 बाय युझिंग डायल्युटेड H2SO4 आपण लक्षात ठेवायचे. अल्कोहोलची युजेस, इथेनॉलचे इंडस्ट्रियल युजेस आहेत. इथेनॉल हा इंडस्ट्रियल सॉल्व्हेंट आहे. बेव्हरेजेसमध्ये वाईनमध्ये इथेनॉलचा यूज केला जातो. इथिलीन ग्लायकॉल कार रेडिएटर्समध्ये कूलंट म्हणून हा वापरला जाऊ शकतो. त्याची युजेस आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. यानंतर फिनॉल्स. फिनॉल्समध्ये कमर्शियल मेथड ऑफ प्रिपरेशन फिनॉलची महत्त्वाची आहे. आणि फिनॉलच्या इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स, त्यामध्ये ब्रोमिनेशन असेल, ब्रोमिन वॉटरची ॲक्शन असेल, कॉन्सन्ट्रेटेड H2SO4ची ॲक्शन असेल, त्या रिॲक्शन सगळ्या आपण लक्षात ठेवायच्या. मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ फिनॉलमध्ये कमर्शियल मेथड ऑफ प्रिपरेशन ही महत्त्वाची आहे. फ्रॉम क्युमिन, क्युमिनवर जर एअर पास केली इन प्रेझेन्स ऑफ कोबाल्ट नॅफ्थेनेट किंवा मॅंगॅनीज नॅफ्थेनेट, क्युमिन हायड्रोपेरॉक्साईड तयार होतो. आणि क्युमिन हायड्रोपेरॉक्साईडचं पुन्हा ऑक्सिडेशन जर केलं तर फिनॉल तयार होतो. व्हॅल्युएबल बायकार्बोनेट ॲसिड होतो. ते आपण या ठिकाणी समजून घ्यायचं. फिनॉलच्या केमिकल रिएक्शन, फिनॉलचे इंडस्ट्रियल युजेस आहेत. सगळ्यात महत्त्वाचे यूज म्हणजे फिनॉल इज यूज फॉर मॅन्युफॅक्चर ऑफ फिनॉल फॉर्मॅल्डिहाइड रेझिन, हे ज्याला म्हणलेले बॅकेलाईट. बॅकेलाईट इज थर्मोसिटिक प्लास्टिक. ते थर्मोसिटिक म्हणजे काय, गरम केल्यानंतर ते हार्ड होतं. इलेक्ट्रिकल स्विचेस असतील, हँडल्स ऑफ इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट्स असतील, 4 व्हीलरचे डॅशबोर्ड्स आहेत, दे आर मॅन्युफॅक्चर्ड फ्रॉम फिनॉल. विडीसाइड्स आहेत, फंगीसाइड्स आहेत, स्ट्रॉंग मेडिसिन्स आहेत, वूड गार्ड असेल, दे आर मॅन्युफॅक्चर्ड फ्रॉम फिनॉल. इथर्समध्ये केमिकल रिॲक्शन्स या महत्त्वाच्या, कोल्ड अँड हॉट याची ॲक्शन. त्याचबरोबर इथर्सवर डायल्युटेड H2SO4ची ॲक्शन केली तर हायड्रॉलिसिस होतं आणि करस्पॉन्डिंग अल्कोहोल त्या रिॲक्शनमध्ये मिळू शकतो. त्या रिॲक्शन्स महत्त्वाच्या. इथरचे विल्यमसन सिंथेसिस मेथड ऑफ प्रिपरेशन अत्यंत महत्त्वाचे आहे. डायझोमिथेनची ॲक्शन अल्कोहोलवर जर केली तर इथर्स तयार होतात. कोणत्या प्रकारचे इथर्स तयार होतात हे सगळं तुम्ही लिस्टिंग करणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात शेवटी युजेस ऑफ इथर्स, डायइथाइल इथर हा इनर्ट सॉल्व्हेंट म्हणून यूज केला जाऊ शकतो. हे असे 2 टॉपिक, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज आणि अल्कोहोल फिनॉल्स इथर्स,
हे तुमच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहे. तत्पूर्वी आपण 11वीमध्ये हायड्रोकार्बन्स आहेत, अल्किन्स आणि अल्काइन्स यांचा डिटेल स्टडी केला. त्यांचा हायब्रिडायझेशन जर अल्किनमध्ये कार्बन ॲटमचं, अल्किनमधल्या कार्बन ॲटमचं, अल्काइनमधल्या कार्बन ॲटमचं तुम्हाला समजलं तर इथे क्लासिफिकेशन जरी अल्कोहलच्या आणि हॅलोजन डेरिव्हेटिव्हच्या तुम्हाला जास्त फायदा होऊ शकते. या अगदी कमी वेळेमध्ये दोन्ही टॉपिकचं मी डिटेल रिव्हिजन केलेलं आहे. तुम्ही टेक्स्टबुक हायलायटिंग करा, वाचन करा, चिंतन करा, मनन करा आणि टेक्स्टबुकमध्ये जे MCQ दिलेले आहेत ते MCQ सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. सिंगल वर्ड क्वेश्चन्स आहेत ॲन्सर असणारे एक मार्काचे ते सुद्धा समजून घ्या. त्याच्यावर सुद्धा MCQ सेट केला जाऊ शकतो. अशा रीतीने या दोन्ही टॉपिकची आपली उजळणी या ठिकाणी झाली. दोन्ही टॉपिकवर टाईम टेबल तुम्हाला नेक्स्ट माझा नंबर जेव्हा येईल त्यावेळेला एक टेस्ट आपल्याला ऑनलाईन समजलं तुम्हाला. धन्यवाद. या ठिकाणी